राण्याची हवाला फ्लॅट आहे का त्याचा? ह्याच्यातला बोलाय तू त्याला? होय होय शांत. तू डोर वाजव ना प्लीज. बघितलं बघितलं, तो 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 दरवाजा उघडत नाहीये. याचा अर्थ तो ऑलरेडी कमळीच्या हाती लागला. ओ गॉड, मी सांगत होते तुला. तुला माहितीच नाहीये ती कमळी किती डेंजर आहे. ओ गॉड शिट. राण्याची चुप आहेस का? तुझ्याकडे चावी होती तरी तू दरवाजा वाजवत बसली आणि मलाही वाजवायला लावला. ओ गॉड, काय बाई आहे ही. काय झालं एवढ्या रात्री तुम्ही इकडे? तू कुठे होता? इतका वेळ दरवाजा का नाही ओपन केलास? अरे झोपलो होतो मी. कोणी झोपतं का? तुला दरवाजाचा आवाज आला नाही? बहिरा आहेस? काय रे, तू इथे राहतोस हे तू कोणाला सांगितलं नाही आहेस ना? कोणी पाहिलंय तुला किंवा कोणी भेटायला वगैरे आलेले? मी फोन करत होते, तू उचलला नाहीस. मॅडम तुम्हीच तर बोलले होते फोन बंद कर म्हणून. सॉरी सॉरी विसरूनच गेले मी. लक्षात ठेव, कुणालाही भेटायचं नाही किंवा कुणालाही फोन नाही करायचा. आणि ऐकून घे, काहीही गडबड करायची नाही. तू कोणाच्या हाती लागला किंवा गडबड केली ना तर मी तुला मारून टाकीन. सोचा सोचा. ओ गॉड, तारा काय आहे? माझा इन्सल्ट करायचा होता म्हणून मला इथे बोलवलंस? किमान स्टाफ तरी बघून ठेवायचा होतास. तुला तर आता इथे उभं राहण्याची लायकी तरी आहे का तुझी? न विचारता आलीस आणि आमचा प्रोग्राम डिस्टर्ब केलास पुन्हा एकदा. काय झालं मॅडम? एवढं रात्रीच्या अशा एकट्याच बसल्या, काळजीत बी दिसताय. मला तुमच्याशी बोलायचं होतं. हा बोला ना. तुम्ही बसा. अहो नाही, मी ठीक आहे, तुम्ही बोला. तुम्हाला त्या कमळीबद्दल काय वाटतं? म्हणजे कशी वाटते ती तुम्हाला? म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे कमळी अन्नपूर्णाताईंची नात आहे, पण ती तुम्हाला आपल्या ऋषीसाठी कशी वाटते? मॅडम अहो तुम्हीच मला सांगितलं नवं का तुम्हाला तुमची सून कशी पाहिजे ते. मग कमळी त्या मापात बसते हवंय? नाही बसत ना, बिलकुलच बसत नाही, कुठल्याच बाजूने बसत नाही. म्हणजे ऋषी आणि ती नाही, ती शोभतच नाही ऋषीला. काय आहे, मी अन्नपूर्णाताईंना वचन दिलं होतं. म्हणजे हे कमळीचं स्थळ त्यांच्याकडून आलंय आणि मी अन्नपूर्णाताईंचा खूप आदर करते, त्याच्यामुळे त्यांना नाही म्हणणं नाही जमत आहे मला. म्हणजे साधनाताई बघा, ती कमळी आहे ना, खरंच खूप चांगली, खूप हुशार आहे, सच्ची आहे, आपल्या ऋषीची चांगली मैत्रीण आहे. पण ऋषी आणि ती नाही मॅम, मला हे काही पटत नाहीये आणि म्हणूनच मी खूप कन्फ्युज्ड आहे. माझं एक मन म्हणतं की हो म्हणावं, पण दुसरीकडे वाटतं हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे ती या घरात सून म्हणून आली ना, तर माझं मन तिला सून म्हणून स्वीकारेल का नाही हे नाही माहिती मला. म्हणूनच मी तुम्हाला विचारते की तुम्हाला काय वाटतं या नात्याबद्दल? नाही ना कमळी ऋषी? मॅडम आपण एखादा योग्य व्यक्ती निवडला ना
तर त्याच्यासोबतचं नातं हळूहळू घट्ट होतंय बघा. आणि मला तर नातं हे मातीच्या गोळ्यागतच वाटतंय बघा. आपण जसा आकार देऊ तसं ते घडत जातं. आता एखाद्या माणसाकडं आपण कधी कधी एकाच बाजूनं बघत असतोय आणि त्याच्याबद्दल समज करून घेतोय. पण जेव्हा आपण त्या माणसाला भेटतो, त्याला वेळ देतो, त्याला समजून घेतो, तेव्हा आपल्याला कळतं का आपण त्या माणसाबद्दल केलेले समज हे गैरसमज पण असू शकतात. म्हणून आपण समोरच्या माणसाला समजून घ्यायला जरा वेळ दिला पाहिजे. आणि नवीन नातं जोडायचं असेल ना, तर मागचे सगळे किंतु परंतु आपण सोडून द्यायला पाहिजे आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करायला पाहिजे. आता कमळीबद्दल मला विचारशीला तर ती कमळी मला माझ्या पोरीगतच वाटते बघा. हुशार आहे पोर, समजूतदार आहे, प्रेमळ आहे, लई काळजी करते समद्यांची, समद्यासनी माया लावते, सांभाळून घेते. लई गुणाची आहे पोर. आणि त्या पोरीची समज तर बघा. अहो तिच्या वयाच्या इतर पोरी बघा आणि ही बघा. मला तर वाटतंय का ही कमळी ज्याच्या कोणाच्या घरी सून म्हणून जाईल ना, त्या घरचं सोनच करेल बघा. आईने हा लग्नाचा विचार मांडलाय खरा, पण नाही, खूप मोठी गडबड होईल. मला काही करून कमळीशी बोलावंच लागेल. आई तर ऋषी आणि तिचं लग्नच लावायला चालली आहे. पण हे सगळं कमळीला कसं शक्य आहे? नाही, हे योग्य नाही. हे तिच्या मनाविरुद्ध होईल. आणि कमळी तर या घरची खरी नातही नाहीये. आता काही झालं तरी फायनल काम करावंच लागेल. काका काय झालं, तुम्ही बोलवलं? कमळे, खूप मोठा घोळ झालाय का? मला काही सुचेनासे झालंय. मला वाईट वाटतंय, पण आपल्याला हा सगळा खेळ थांबवावा लागेल आता. काय झालंय मला काही कळलं नाही. कमळे, आता ती वेळ आली आहे. मला वाटलं नव्हतं हे असं काहीतरी होईल, पण आपल्याकडे आता दुसरा पर्याय नाहीये. जे काही खरं आहे ते आपल्याला आईला सांगावं लागेल. कारण आईने एक मिनिट, सॉरी, खरं आज नको. म्हणजे मला कळते आजींना सगळं खरं कळलंच पाहिजे, पण आज नको. माझं जरा लई महत्वाचं काम आहे, त्यामुळे आपण उद्या बोलूया का? काय झालं कमळे? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, पण आपण उद्या बोलूया, चालतंय? ठीक आहे, सांगू उद्या. पण तू आईसोबतच राहा हा. कारण उद्या तिला सगळं खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल आपल्याला नाही माहीत. कमळे, आपल्याला हे करावंच लागेल बाळा. ठीक आहे, मी आलो.